आजची अपडेट खूप महत्त्वाची राहणार आहे. ही अपडेट तुम्ही पाहिली नसेल, हे बघितलं नाही तर तुम्हाला जो 15 जुलै यापर्यंत 15 जुलै 2026 याच्या अगोदर तुम्ही अपडेट या ठिकाणी नाही केलेलं, तर यानंतर तुम्हाला जो संजय गांधी निराधार जे किंवा दुसऱ्या काही पेन्शन वगैरे आहेत, ते पेन्शन नाही भेटणार. तर यामुळे हे इन्फॉर्मेशन खूप महत्त्वाची राहणार आहे. तर ते इन्फॉर्मेशन काय आहे, ते पुढे आपण एक-एक टॉपिकने या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम घोडके मराठी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जर तुम्ही आतापर्यंत ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर नक्कीच हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवू शकता. यामुळे तुम्हाला महाराष्ट्रातील जे लेटेस्ट अपडेट आहेत ते नक्की पोहोचत राहतील. त्यासोबतच तुम्ही जे आसपासचे आपले दिव्यांग बंधू भगिनी आहेत त्यांना पण तुम्ही शेअर करू शकता आणि नॉर्मल व्यक्तींना पण तुम्ही हे शेअर करू शकता. यामुळे त्यांना पण थोडीफार मदत होईल. आणि ह्या व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर ते टॉपिक आपण डिस्कस करूया, कारण एक्स्ट्रा टाईम आपण नको घालवायला आणि नक्कीच लास्टपर्यंत व्हिडिओ पहा. तर चला आपण डिस्कशन पेज आहे, आपल्या डिस्कशन पेजवरती वळूया. पाठीमागं तुम्हाला आठवतं असेल की यू-डी-आय-डी बद्दल ह्या ठिकाणी एक अपडेट आलेली होती की तुम्हाला यू-डी-आय-डी काढायचं आहे. ज्यांना ह्या ठिकाणी पेन्शन पुढे ह्या ठिकाणी कंटिन्यू करायची आहे, संजय गांधी निराधार किंवा इतर कोणी दिव्यांगांची पेन्शन ह्या ठिकाणी लाभ ह्या ठिकाणी लाभ घेत असेल, तर त्यांच्यासाठी यू-डी-आय-डी कार्ड ज्यांनी काढलेलं नाही, यू-डी-आय-डी कार्ड यू-डी-आय-डी कार्ड ह्या ठिकाणी ज्यांनी काढलेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी लेटेस्ट अपडेट त्यांनी जी-आर पण ह्या ठिकाणी आलेला होता. तर त्या जी-आरमध्ये अपडेट त्यांनी दिली होती, की तुम्हाला ह्या-ह्या डेट्सपासून या ठिकाणी यू-डी-आय-डी कार्ड काढायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अपडेट पण करायचं आहे. ते पण इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पूर्ण डीपमध्ये डिस्कशन केलेली होती. पण यानंतर पण एक जी-आर आलेला आहे, जो की 9 तारखेला 9 जून 2026. तर त्याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आणि इंटरेस्टिंग टॉपिक आहेत, ह्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. आणि खूप महत्त्वाचे टॉपिक ह्या ठिकाणी राहणार आहेत. तर ते टॉपिक काय आहेत, मी तुम्हाला प्रॉपर माझं जी-आर वगैरे वाचून झालेलं आहे. सो तुम्हाला ते जी-आर हवा असेल तर नक्कीच आपलं टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल डिस्कशन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे. सो तुम्ही तिथून डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता. त्यामुळे तुम्हाला आणखीन क्लिअरिफिकेशन, आणखीन क्लिअर जे काही गोष्टी आहेत ते क्लिअर होतील. आता जे तुमचे तो पॉईंट आहेत, मी वन बाय वन पॉईंट आपण ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर काही जणांचा इथं डाऊट आहे की आमच्याकडे यू-डी-आय-डी आता जे जुने जुने व्यक्ती आहेत, जे संजय गांधी निराधार किंवा जे पेन्शनधारक घेतात ह्या ठिकाणी, ज्यांच्याकडे यू-डी-आय-डी कार्ड ह्या ठिकाणी नाही आहे, तर यांना ह्या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला सांगतो. यू-डी-आय-डी कार्ड आहे ठीक आहे, पण ह्या ठिकाणी तुम्हाला यू-डी-आय-डी कार्ड नसल्यामुळे तुम्हाला जी डेट्स मी पुढे सांगणार आहे, ह्या डेट्सपासून तुम्हाला ह्या ठिकाणी सबमिट करायचं आहे, जो की आहे 15/7 जुलै 2026. ह्या डेट्सपासून तुम्हाला ह्या ठिकाणी यू-डी-आय-डी कार्ड सबमिट करायचंच आहे. कारण तुम्हाला हे सबमिट करायचं आहे, पण ह्याचे कारण काय काय आहे आणि कसं कसं तुम्ही सबमिट करू शकता, हे पण तुम्हाला इथं इन्फॉर्मेशन मी सांगणार आहे. जे मी जी-आरमध्ये या ठिकाणी प्रॉपर वाचणं झालेलं आहे, ते पूर्ण अपडेट मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्हाला मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण मी भरपूर वेळ डिस्कस केलं आहे, की जे आता पुढचे टॉपिक आहेत, जे पुढचं आपले जे पेन्शन वगैरे आहे ना, दिव्यांग सक्षीकरण पोर्टल जो आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरतीच बाकीचे अपडेट ह्या ठिकाणी होणार आहे. तर त्यामुळे त्या वेबसाईटवरूनच बाकीचे डिटेल्स तुम्हाला ह्या ठिकाणी अपडेट करेल आणि जो यू-डी-आय-डीचं कार्ड जो तुमचा आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला ह्या पोर्टलला लिंक करायचं आहे. यू-डी-आय-डी कार्ड. आता तुम्ही आता बघितलं असेल जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे करत होता, तर त्यानंतर तुमच्या यू-डी-आय-डीचा नंबर त्या ठिकाणी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती विचारला होता. जेव्हा तुम्ही तुमचा यू-डी-आय-डी क्रमांक टाकल्यानंतर तुमची बाकीची डिटेल्स आहे ऑटोमॅटिक आली होती. रिडक्ट करून त्या ठिकाणी डिटेल्स आली होती आणि त्यानंतरच तुम्ही पुढे फॉर्म भरू शकत होता. तर हे खूप पूर्णपणे लिंक करणं चालू आहे, की एकूण एकाशी जे काही फ्रॉड वगैरे दिव्यांग सर्टिफिकेट आहेत, त्यांच्यासाठी खूप म्हणजे खरं चांगलं नाही. म्हणजे जे नॉर्मली जे खरेच दिव्यांग आहेत, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि पण फेक दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी हे खूप चांगलं झालेलं आहे. कारण तुम्हाला माहिती असेल, की फेक दिव्यांग सर्टिफिकेट काढून खूप जण ह्या ठिकाणी गव्हर्नमेंट जॉबला लागलेत. भरपूर जण ह्या ठिकाणी पेन्शन पण उचलतात. आणखीन काही काही नाही ते लाभ या ठिकाणी घेतात फेक दिव्यांग असून. तर ते खूप गलत आहे. आता मी पण एक दिव्यांग असल्यामुळे मी ते प्रॉब्लेम वगैरे समजू शकतो, की काय फेस करावं लागतं आणि काय सिच्युएशन येत आहेत आणि जेव्हा आपले दिव्यांग बंधू आपण बघतो बाहेर इकडे-तिकडे जेव्हा त्यांची अवस्था वगैरे राहते, ते बघून मला पण चांगलं फील होत नाही. खूप खराब फील होते आणि जे काय आता सध्या गव्हर्नमेंट करत आहे ते खूप छान आहे, की लिंक करतं इकडून-इकडून म्हणजे
जास्त काही प्रॉब्लेम दिव्यांगाला होतात. ठीक आहे, आपल्याला सध्या हे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट वगैरे काढणं, UDID कार्ड काढणं हे ठीक आहे आपल्यासाठी. आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो याच्यामध्ये काढणं वगैरे, हे डॉक्युमेंट जुने वगैरे आहेत ते खरं आहे. पण कारण आता जे जुने डॉक्युमेंट्स होते ते कुणी पण काढू शकत होतं. तुम्हाला माहितीच आहे की नॉर्मली कोणी पैसे वगैरे द्यायचे डॉक्टर वगैरेंना, सो त्यांनी सर्टिफिकेट वगैरे देत होते. असं काही प्रोसिजर चालत होती आय मीन. बट आता हे सगळं क्लोज करण्यात आलं, त्यामुळं पूर्ण ऑनलाईन आहे, खूप इझी गोष्टी होत आहेत आणि चांगल्या गोष्टी या ठिकाणी कारण फॉलोअप त्याचा चांगला होत आहे आणि त्यामुळे चांगलंच पॉईंट आहे. तर ह्यामुळे त्याचं पोर्टल UDID कार्ड आहे, जे आपल्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलला या ठिकाणी लिंक करण्यात येईल. आणि जे दिव्यांग सहाय्यक पोर्टल आहे या ठिकाणी SAS पोर्टल, SAS जो पोर्टल आहे आपला, तो ह्यानंतर लिंक करणार आहेत. हे तिन्ही बी जे पोर्टल आहे ह्यानंतर लिंक होणार आहेत. आणि आता तुम्हाला माहिती असेल, हे जो पोर्टल आहे ह्या ठिकाणी सध्या बंद आहे, कारण ह्याच्यामध्ये काम चालू आहे ह्या पोर्टलवरती. तुम्हाला पाठीमागे दाखवलं पण होतं, पण ह्यामध्ये तुम्हाला डेट्स पण ह्या ठिकाणी मी तुम्हाला आजवरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच पाहिलं असेल की त्या जे पोर्टल आहे, पोर्टलमध्ये आपण पूर्ण डिटेल्स बघितली होती की त्यांनी नोटिफिकेशन पण दिलेले आहे पोर्टलमध्ये, जे नोटिफिकेशन तुम्हाला मी वरती दाखवतो. तर ह्या ठिकाणी तुम्ही त्या पोर्टलवरचा जो स्क्रीनशॉट आहे मी ह्या ठिकाणी तुमच्यासमोर दाखवला आहे. तर ह्याच्यामध्ये नॉर्मली ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की ह्या डेट्सपासून ह्या ठिकाणी तुमची जी आता हे तुम्ही वाचून घेऊ शकता, तुम्हाला कळेल पण की 1 जूनपासून ते 15 जूनपर्यंत तुमची जी SAS पोर्टल आहे ह्या ठिकाणी बंद राहणार आहे. तर ह्याची बाकीची डिटेल्स तुम्हाला पुढे मी शेअर करतो. हे तुम्हाला नॉर्मली दाखवण्यासाठी मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेला. आणि जे आता SAS पोर्टल आहे हे आपण जे डिस्कस केलं, तर ह्या पोर्टलची नवीन एक ट्विस्ट आहे, कारण ह्याच्या रिलेटेड आणखीन एक पोर्टल ह्या ठिकाणी बनवत आहे. SAS 2.0 हे पोर्टल नवीन बनवत आहेत, कारण ह्याच्यामध्ये खूप ऑलरेडी डेटा जो फ्रॉड दिव्यांग वगैरे होते त्याच्यामध्ये खूप ह्या लोकांचा पण डेटा ह्याच्यामध्ये अवेलेबल होता. त्यामुळे त्यांचा डेटा ह्या ठिकाणी पूर्णपणे नष्ट करण्यात येणार आहे. आणि जो नवीन पोर्टल ह्या ठिकाणी जे बनवले आहे, SAS 2.0 किंवा 2.0 तुम्ही ह्याला म्हणू शकता. हे जो आणखीन वेबसाईट ह्याचं चालू अंडर प्रोसेस आहे. जेव्हा ह्याची पूर्ण सिस्टममधून ह्या ठिकाणी ओके होईल, जेव्हा ह्याचं पूर्ण फायनल आपल्याकडे येईल, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच त्याचा जो इंटरफेस वगैरे आहे ते दाखवेल. त्याचा इंटरफेसचे आणखीन काही डिटेल्स त्यांनी रिव्हील वगैरे केलेले नाहीत, म्हणजे आणखीन काही समोर त्यांच्या डिटेल्स आलेल्या नाहीत. फक्त एवढं माहिती आहे की सर्वांना की SAS ही नवीन पोर्टल या ठिकाणी येत आहे. तर हे तुम्हाला ह्या ठिकाणी आता ह्याची काही गोष्टी आपण गेल्या प्रॉपर या ठिकाणी समजल्या असेलच. तर आता आपण जो मेन मुद्दा आहे तो आपण या ठिकाणी डिस्कस केलाच आहे आणि हे मी तुम्हाला सांगतो. तर हे SAS पोर्टल आहे आणि आता ह्याच्यामध्ये दिव्यांग सहाय्यक पोर्टल, दिव्यांग सहाय्यक पोर्टल ह्याच्यावरती तुम्हाला आता हे सांगतो की तुम्हाला UDID नसलं तर काय करायचं. आता एक्झाम्पल ठीक आहे, तुमच्याकडे UDID कार्ड नाही आहे, तर आता तुमच्या फॅमिलीमध्ये आता ठीक आहे की बाबा फॅमिलीमध्ये दिव्यांग आहेत किंवा जास्त वृद्ध आहेत, त्यांचं UDID कार्ड वगैरे नाही आहे काढलेलं, तर त्यांना आता ठीक आहे, तुमच्याकडे आता ह्या ठिकाणी UDID कार्ड नाही आहे, तर मी तुम्हाला त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला सांगतो की जो पुढचा व्हिडिओ येणार आहे मी त्याच्याबद्दलच तुम्हाला डिस्कस करेल की जो तुम्ही UDIDची ऑफिशियल वेबसाईटवर आहे त्याच्यावरती तुम्हाला नॉर्मली जायचं आहे. जेव्हा तुम्ही तिथं जाल त्याच्यानंतर तुम्हाला PWD रजिस्ट्रेशन आहे त्या बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बाकीच्या जे बेसिक डिटेल्स आहेत तुमच्या, ते बेसिक डिटेल्स तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी फिल आउट करून घ्यायचे आहेत. पूर्ण त्याच्यामध्ये तुमचं नाव, सरनेम, मिडल नेम किंवा जो आपला मोबाईल नंबर आहे, आधार कार्ड नंबर आहे, ते सगळी डिटेल्स तुम्ही टाकू शकता. किंवा तुमच्याकडे जुनं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर तुम्ही जुन्या डिसेबिलिटी सर्टिफिकेटवरच तुम्ही जो UDID सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करून तुम्ही नवीन पण काढू शकता. त्या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत. त्या ठिकाणी पहिलं ऑप्शन जे आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिलं जे आहे, जो आपलं जुनं जे ह्या ठिकाणी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आहे, तर त्याच्या थ्रू पण तुम्ही काढू शकता. त्यासाठी तुम्हाला हे स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करावं लागतं. आणि जो दुसरा जे पोर्टल आहे हे खूप लेंदी आहे आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, तुमचा नंबर तर ह्या ठिकाणी जो रिंग रूमेट नंबर आहे, जो की ह्या ठिकाणी 2024 असा एक नंबर असतो कमीत कमी. खूप मोठे अंक आहेत, ते पण मला सध्या आठवत नाही आहेत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेन प्रॉपर त्याच्या रिलेटेड आहे माझ्याकडे स्टडी, बट आता खूप एक्स्ट्रा त्याच्यामध्ये टाईम जाईल. सो त्यामुळे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच डिस्कस करेन आणि नंबर वगैरे तुम्हाला दाखवून देईन, कोणता नंबर तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचा. आणि हा जो नंबर या ठिकाणी क्रिएट होणार आहे, हा नंबर तुम्हाला दिव्यांग सहाय्यक पोर्टल, जेव्हा आपण UDID क्रमांक जिथं टाकत होतो जेव्हा रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्या ठिकाणी तुम्हाला जो नवीन जेव्हा तुम्ही ऑनलाईन ह्या ठिकाणी अप्लाय करणार होता तो नंबर टाकून घ्यायचा. आणि तुम्ही हो का तुमचं जुनं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असलं तरी पण तुम्ही हे अपलोड वगैरे करून तुम्ही हा नंबर काढू शकता. त्यानंतरच तुम्हाला जर नवीन ह्या ठिकाणी
न्यू डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ह्या ठिकाणी काढायचं असेल तर तसं पण तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये फक्त प्रॉब्लेम हे आहे की तुम्हाला परत हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, तुम्हाला परत व्हेरिफिकेशन करावं लागेल, परत तुम्हाला डॉक्टरकडे डिटेल्स डॉक्टरच्या समोर जावं लागेल किंवा काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतात, ते डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला घेऊन जावं लागेल. पण तुमच्याकडे जुनं सर्टिफिकेट असले तर हे तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे. फक्त ह्याच्यामध्ये टाईम एक्स्ट्रा थोडा लावू शकतो. हा नंबर जो आहे तुम्हाला लगेचच्या लगेच जेव्हा तुम्ही फायनल करा ह्या ठिकाणी लगेच तुम्हाला हा नंबर भेटतो. म्हणजे हे पण ह्याचं सर्टिफिकेट जो आहे, सर्टिफिकेटला ह्या ठिकाणी कमीत कमी 2 महिने तर लागू शकतात. कारण स्वतः मी सुद्धा जे माझं दिव्यांग सर्टिफिकेट जुनं होतं, त्याच्यावरतीच त्याच्या रेफरन्स मी नवीन डिसेबिलिटी सर्टिफिकेट ह्या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे मला बराच वेळ लागलेला, 2 महिन्यापेक्षा जास्त वेळ लागलेला. बट आता जरा प्रोसिजर खूप मोठी झाली असल्यामुळे, इझी झाली असल्यामुळे थोडा कमी वेळ लागू शकतो. आणि तुम्ही तर जर हे जे नवीन काढायचं असलं तर हे तुम्हाला लवकरात लवकर कमीत कमी 1 महिन्याच्या आत किंवा त्याच्या कमी कालावधीमध्ये पण निघू शकतं. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला आता जेव्हा तुम्ही ऑनलाईनही प्रिंट वगैरे काढणार आहे, हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जावं लागेल. हॉस्पिटलमध्ये घेऊन झाल्यानंतर पुन्हा परत हॉस्पिटलचे जे चिट्ट्या वगैरे काढणं, पुन्हा बाकीचं व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी. तुमचा नंबर तुम्ही एकटेच त्या ठिकाणी डिसॅबिलिटी सर्टिफिकेट काढायला नसता, बाकीचे पण लोक असतात. तर त्याच्यामुळे त्यांना ते तुम्हाला एखाद दिवशी अपॉइंटमेंट देतात. अपॉइंटमेंट घेऊन त्यानंतर चेक वगैरे करतात. चेक केल्यानंतर मग त्यांच्या पोर्टलमध्ये वगैरे टाकणार. त्यानंतर तुम्हाला डिसॅबिलिटी सर्टिफिकेट भेटणार. तर हे सगळी पूर्ण प्रोसिजर अशी या ठिकाणी राहणार आहे. ऑलरेडी हा व्हिडिओ ह्या ठिकाणी 11 मिनिटाचा झालेला आहे. खूप आणखीन मला डिस्कस करायचं होतं, पण आणखीन आणि माझी पण सध्या तब्येत थोडी ठीकठाक नाही आहे वाटत. त्यामुळेच तुम्ही पाहू शकत असाल की व्हिडिओ आहे एक दिवस अलीकडे एक दिवस असं मी टाकत आहे. कारण मला पण थोडं कम्फर्टेबल वगैरे नाही ना वाटत नाही आहे. त्यामुळे आता काही दिवसांनी आता ट्रीटमेंट वगैरे चालू आहे, बट काही दिवसानंतर ठीक नक्कीच वाटेल. मग त्यामुळे मी तुम्हाला नक्कीच मग त्यानंतर आपले डेली व्हिडिओ तर चालू असतातच. तुम्हाला पण माहिती असेल की आपण डेली अपडेट घेऊन येत असतो आपल्या दिव्यांग रिलेटेड. सो हे जे टॉपिक आहे तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी समजले असते, तर त्यासाठी तुम्हाला हे 2 महत्त्वाचे डिसॅबिलिटी सर्टिफिकेटचा तुम्हाला नंबर असला तरी ठीक आहे किंवा हे जो काय म्हणतात UDID कार्ड तुमच्याकडे असलं तरी ठीक आहे. हे दोन्ही पण तुम्ही असलं तरच तुम्हाला पुढची पेन्शन या ठिकाणी भेटणार आहे सप्टेंबरच्या नंतरची. हे तुम्ही प्रॉपर लक्षामध्ये ठेवा. आय होप तुम्हाला हे जे पूर्ण इन्फॉर्मेशन आपण ह्या ठिकाणी अपडेट केलेली नक्कीच आवडली असेल अशी मी अपेक्षा करतो. आय होप आवडली असली तर नक्कीच तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि त्यासोबतच जे आपल्या जवळचे बंधू भगिनी आहेत जे दिव्यांग आहेत किंवा तुमच्या फॅमिलीमधले कोणी दिव्यांग वगैरे आहेत तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना पण थोडीशी अपडेट ह्या ठिकाणी भेटली पाहिजे. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत नक्कीच काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.